श्री स्वामी समर्थ. मंगळवारी रथसप्तमी आहे, त्याचबरोबर नर्मदा जयंती आहे. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकूचा कार्यक्रम आपल्याला करता येतो. त्याची समाप्ती मंगळवारी आहे. याच दिवशी रथसप्तमी त्याचबरोबर नर्मदा जयंती आहे. आपल्याला सूर्यनारायणांची सेवा करायची आहे. विश्वव्यापी कार्य कर्तृत्व करण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व तेजस्वी होण्यासाठी, स्पर्धा परीक्षेत पूर्ण यश मिळवण्यासाठी, पितृदोष जाण्यासाठी, निरोगी आयुष्य आरोग्यासाठी ही दिलेली सेवा मनोभावे करावी. सेवा करून तर पहा, हजारो स्वामी समर्थ सेवेकरी लोकांनी ही सेवा करून त्यांचा अनुभव घेतला आहे. ते यशस्वी झाले आहेत. श्री स्वामी समर्थ या स्वयंसिद्ध मंत्रांचा 11 माळी जप व श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज क्रमशः 3 अध्याय वाचण्याची नित्यसेवा तर केलीच पाहिजे, आणि हे रोज होतच. फक्त 15 मिनिटं लागतात नित्यसेवेसाठी. खालील सेवा ही सूर्यनारायणांसाठी आहे. गायत्री मंत्र 11 माळी, किमान 1 माळ तरी करावी. सूर्यमंत्र 1 माळ, सूर्य गायत्री मंत्र 1 माळ, 1 वेळ सूर्यकवच स्तोत्र, 1 वेळा सूर्य अष्टोत्तर नाम, 1 वेळ आदित्य हृदय स्तोत्र, 1 वेळ सूर्य अष्टक स्तोत्र आणि 12 वेळा दिव्य चक्षु स्तोत्र. 12 वेळा दिव्य चक्षु स्तोत्र म्हटल्यानंतर ज्या पाण्यामध्ये तुम्ही बोटं ठेवली आहेत ते तुमच्या उजव्या आणि डाव्या डोळ्यांना लावायचं आहे ते पाणी. त्यानंतर राहिलेलं तीर्थ हे पिऊन टाकणे. नर्मदा नदीमाता ही सूर्यकन्या आहे. रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे, म्हणजे सूर्यदेवांचा वाढदिवस हा रथसप्तमी म्हणजे मंगळवारी आहे. नर्मदा माता नदी ही अनादी काळापासून या पृथ्वीवर आहे. विश्वात सर्वप्रथम भगवान व्यास मुनींनी नर्मदा मातेची परिक्रमा केली होती. गंगेसारखी ती अवतरित झालेली नाही. तापी व नर्मदा या आधी सरिता माता आहेत. नर्मदा नदीचे जल आणून रोज अंघोळीच्या पाण्यात 2 थेंब टाकून स्नान केल्यास नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते. तुम्ही पाहू शकता, आता कुंभमेळा चालू आहे. या कुंभमेळ्यामध्ये एकमेकाला ढकलणे, एकमेकांना त्रास देणे, यासाठी आपण कुंभमेळ्यामध्ये जात नाही. त्यामुळे तिथं जाऊन स्नान करणे याला असं काही महत्त्व नाही. तुम्ही इथून बसून सुद्धा तुमची सेवा तिथपर्यंत पोहोचवू शकता. हा सूर्यनारायणांची मनोभावे पूजा करण्याचा आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. प्रतिवर्षी मकर संक्रांतीला चालू होणाऱ्या हळदी कुंकू समारंभांची सांगता रथसप्तमीच्या दिवशी केली जाते. सोन्याच्या हिरेजडित रथात सूर्यदेव बसलेला दिवस म्हणजेच रथसप्तमी. सूर्यदेवाला साधना करताना स्थिर उभे राहायला लागल्याने उभे राहून त्यांना त्यांची गती सांभाळता येईना. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती. तेव्हा त्यांनी परमेश्वरांजवळ त्याविषयी तक्रार केली आणि बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. मी बसल्यानंतरच माझी गती कोण सांभाळणार, अशी त्यांनी परमेश्वरांजवळ विचारणा केली. तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवांना बसण्यासाठी 7 अश्व म्हणजे घोडा, 7 घोडे असलेला सोन्याचा हिरेजडित रथ तयार करून दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथात बसले तो दिवस म्हणजे रथसप्तमी. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असा होतो. रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे. सूर्यदेवांचा वाढदिवस रथसप्तमीच्या दिवशी असतो. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात, आणि ही रथसप्तमी मंगळवारी आहे.
महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. तो हा आजचा दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस. भगवान श्री विष्णूंचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.